मोठी सरकारी बँक SBIनं एक मोठा इशारा दिलाय। महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना राबवल्यामुळे सरकारवरती आर्थिक ताण आलाय, ज्याचा परिणाम आगामी बजेटमध्ये दिसू शकतो असा इशारा SBIने यावेळेस दिलेला आहे। तर अशा योजना जाहीर करण्याबाबत देखील स्टेट बँक ऑफ इंडियानं चिंता सुद्धा व्यक्त केली असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। स्टेट बँक ऑफ इंडियाने हा इशारा दिला असल्याचं आपल्याला एकंदरीत पाहायला मिळत आहे। या संदर्भात आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून अधिकचे अपडेट सुद्धा जाणून घेतोय। लाडक्या बहिणीमुळे राज्य सरकारवरती सध्या आर्थिक ताण आला असल्याचं सांगितलं जातंय। यामध्ये कर्नाटकात गृहलक्ष्मी योजना आहे, त्यावर वर्षाला 28,608 कोटी रुपये खर्च होतात। या योजनेचा खर्च कर्नाटकच्या महसुलाच्या 11% इतका आहे। याशिवाय जर आपण बघितलं तर पश्चिम बंगालमध्ये लक्ष्मी भंडार योजनेवर वर्षाला 14,400 कोटी रुपये खर्च होतात। लक्ष्मी भंडार योजनेचा खर्च पश्चिम बंगालच्या महसुलाच्या 6% आहे। मात्र याचा मोठ्या प्रमाणात ताण जो आहे तो राज्यावरती पडताना दिसतो। तो मी स्वतःही मागवलेला आहे, कारण का फिस्कल डेफिसिट मॅनेजमेंट तुम्हाला कदाचित बोरी होत असेल माझ्या या विषयाचं, पण मी सातत्याने गेले 2 वर्ष FRBM ॲक्टवर सातत्याने महाराष्ट्रात बोलते। पण फिस्कल मॅनेजमेंट आणि जर त्याचं डेफिसिट वाढत गेलं किंवा फिस्कल मॅनेजमेंट नीट नाही केलं तर त्याचे लाँग टर्म खूप इफेक्ट्स हे इकॉनॉमीवर होतात। परदेशात तुम्ही बघताय ट्रम्प ॲडमिनिस्ट्रेशन आल्यापासून बऱ्याच गोष्टींवर बदल होत आहेत।